दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी हळदी कुंकू समारंभ जालिंद्रनाथ माध्यमिक विद्यालय या ठिकाणी विविध प्रकारचे खेळ उखाणे घेऊन हा कार्यक्रम अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. हळदी कुंकू ह्याविषयी सांगायचं म्हटलं तर हळदी कुंकू हा भारतीय संस्कृतीतील विवाहित स्त्रियांचा एक पारंपरिक सोहळा आहे, ज्यात स्त्रिया एकमेकींना हळद आणि कुंकू लावतात, जे सौभाग्य, पतीचे दीर्घायुष्य आणि स्त्रीशक्तीचे प्रतीक आहे. हा समारंभ सामाजिक बंध दृढ करतो, जिथे स्त्रिया एकत्र येऊन पूजा करतात आणि एकमेकींना भेटवस्तू देतात. तसेच यामागे आयुर्वेदाचे आणि आध्यात्मिक महत्त्व दडलेले आहे, असे स्रोतांद्वारे स्पष्ट होते. हळदी कुंकवाचे स्वरूप सामाजिक मेळावा हा एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे, जेथे महिला एकत्र येतात आणि आनंद साजरा करतात. सौभाग्य प्रतीक हळद आणि कुंकू हे विवाहित स्त्रीत्वाचे आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. आदिशक्तीची पूजा या समारंभात आलेल्या प्रत्येक महिलेला आदिशक्तीचे स्वरूप असे मानले जाते. समारंभातील विधी सांगायचं म्हटलं तर मैत्री आपल्या घरी हा सोहळा आयोजित करते आणि इतर महिलांना आमंत्रित करीत असते. हळद कुंकू लावण्यासोबतच अत्तर लावणे, गुलाब पाणी शिंपडणे, ओटी भरणे, त्यामध्ये फळे, फुले, हळद कुंकू इत्यादींनी, त्याचप्रमाणे वाण देणे यासारख्या गोष्टी केल्या जातात. वाण देणे म्हणजे यात नवीन भांडे, कपडे, मसाले, फळे इत्यादी वस्तूचे वाटप केले जाते, जे दानधर्म आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. वैज्ञानिक आणि आध्यात्मिक महत्त्व म्हटलं तर आरोग्यदायक फायदे त्यामध्ये खूप असतात. हळदीमध्ये असलेले जीवाणू विरोधी गुणधर्म वातावरण शुद्ध ठेवतात. तसेच हळद कुंकू लावण्याने मानसिक ताण कमी होतो आणि सामाजिक बंध दृढ होतात. आध्यात्मिक ऊर्जा म्हटलं तर कपाळावर लावलेली हळद कुंकू आज्ञात चक्राला उत्तेजित करते, ज्यामुळे आध्यात्मिक ऊर्जा जागृत होते, सकारात्मकता वाढते असे मानले जाते. कुंकू हे दुर्गा देवीला प्रिय आहे आणि ते लावल्याने देवी तत्व आकर्षित होते असेही मानले जाते. हा सण मकर संक्रांती, चैत्र गौरी म्हणजेच गौरी गणपती आणि इतर मंगल प्रसंगी हा सोहळा आयोजित केला जात असतो. अशाच प्रकारे हा सोहळा जालिंद्रनाथ माध्यमिक विद्यालय या ठिकाणी अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा झाला. तर चला आपण पाहूया हा हळदी कुंकवाचा समारंभ. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लाईक करून सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. आमचं त्याच्यामुळे ते माणूस लागतं ना आम्हाला. नक्की नका आमचं खायचं काही नाही. प्रसाद घेऊ नका बरं का, ते उज्जैनचं आहे, खाऊया. खाल्ला बाई, इकडं तिकडं पडू नका. हा, हा, पाहिजे मग तेच करायचंय ना आपल्याला. बघा तरी मानवणीच नाही तो पोळीचा तो बडी खेळायला मंदिरात
मागून कर ना. ये बड़ी अच्छी बात कही है। परत एकदा परत काळी कपिली गाय उतरली कानाला. हा नीट देण्यात आणून म्हणा. तुमचं घ्या. काळी कपिली गाय उतरली कानाला आंबटच पाटलाचं नाव घेते सक्रातीच्या सणाला. प्रेमाच्या चौकात किती फिरा, प्रेमाच्या चौकात किती फिरा, शोधून काढला तरी दिसणार नाही रामदास रावण सारखा. ये बड़ी अच्छी बात कही आप.